धुळेकर शाखा अभियंता एकनाथ पाटलांचा सन्मान या ठिकाणी धुळेकर शाखा अभियंता बाबूरावजी कदम सर हे सुद्धा या ठिकाणी शिवाजी राठोड शाखा अभियंता यांना काम प्रस्ताव दिला सर मंडळ अधिकारी भेटाल मॅडम तर आता बोललेल्याच आहेत. एक चान्स देऊन बघू आपण कामाच्या संदर्भात तो कुठल्याही प्रकारचा ग्रामसेवक साहेबांचा आम्हाला विश्वासात घेत नाही. जे ग्रामसेवक किंवा जे तालुकास्तरीय जे अधिकारी गैरहजर असतील आम्ही उद्या त्याची ते छाननी करून आणि जे गैरहजर आहेत त्यांच्या नक्की त्यांना नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागून त्यांच्या पुढील कारवाई करू. काय प्रश्न उपस्थित झाले काय वाटत? अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणात पांधन रस्त्याच्या अतिक्रमणाच्या संदर्भात असतील, मोठ्या प्रमाणात रेशन कार्डाच्या संदर्भात असतील, अनेक वॉटर ग्रीड योजनेच्या कामाच्या संदर्भात असतील, त्याचबरोबर विद्युत महावितरणचे असतील, तालुक्यातील 125 गावच्या सरपंचांनी पाणी टंचाईच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर गावातल्या काही समस्या असतील, काही आरोग्याचे प्रश्न उपस्थित केले. सर्वांगीण प्रश्न या जनता दरबार, पाणी टंचाई आणि आमसभा यांच्या माध्यमातून उपस्थित केले. निश्चितच तालुक्याचा आमदार या नात्यानं निवडून आल्याच्या नंतर तो कोण्या पक्षाचा नसून या तालुक्यातल्या सर्व जनतेचा मायबाप म्हणून काम तर करणारच आहे, परंतु इथलं जे शिस्त कुठंतरी खंडित झालेली आहे ती शिस्त पहिले लावण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे. दर 3 महिन्याला जनता दरबार घेऊन त्यांना सुद्धा जे अधिकारी पत्र देऊ नये, मुजोर अधिकारी आले नाही त्याची सुद्धा दखल घेतल्या जाईल. लोकलचे जे अधिकारी होते, आताच भूमी अभिलेख मी माझ्या कार्यकर्त्याला पाठवून त्यांना उचलून इथं आणायला लावलं. नोटिसा पत्रक उशिरा मिळालं, काहींच्या अशा सुद्धा तक्रारी आहेत. काहींच्या तक्रारी कुणी एडीएम साहेब बाहेरगावी त्यांना कोर्ट मॅटर असल्यामुळे गेले, उपअभियंता बांधकाम जिल्हा परिषद त्यांची आई वारली, अशा काही समस्या असल्यामुळे अशा सुद्धा काही जण येऊ शकले नाही. त्यांनी त्यांचा निरोप याच्या पूर्वीच मला पाठवला होता. कसं आहे, संधी हे जनतेनं दिलेली आहे. आपण जनतेसाठी आहोत, जनतेचे काम झाले पाहिजे. मी या मताचा आहोत, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे आपल्याला सगळ्या समस्या सोडून घ्यायच्या आहे. म्हणूनच हा पाणी टंचाई सोबत जनता दरबार लावण्यात आलेला आहे आणि परवा 13 तारखेला हिमायतनगर तालुक्याचा सुद्धा आहे.